हॅलो स्टुडंट, आज आपण सायन्स 1 10व्या वर्गाचं सायन्स 1चं पहिलं चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत आणि तो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, तर चला आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की ग्रॅव्हिटेशन नेमकं काय आहे आणि याचा शोध कोणी आणि कसा लावला. तर तुम्ही चित्रामध्ये पाहत असाल की यामध्ये तुम्हाला इथं काय शो करतो आहे. तर यामध्ये तुम्ही पाहत असाल की झाडाखाली कोणीतरी तुम्हाला बसलेलं दिसतं आहे. ओके, तर हे आपण सर्व ओळखतच असाल, हे आहेत सर आयझॅक न्यूटन. ओके, आणि हे जे सर आयझॅक न्यूटन जे आहेत, तर हे आता सर आयझॅक न्यूटन म्हटल्याबरोबर आपल्याला पटकनच लक्षात येतो आहे की हा झाड कशाचा असेल. ओके, तर एक प्रख्यात स्टोरीज आहे, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माहीतच असेल की हे सर आयझॅक न्यूटन झाडाखाली जर बसले असतील तर हा जो झाड आहे तर हा कशाचं झाड असणार, ॲपलचं झाड असणार. ओके, तर हे ॲपल ट्री आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये आपल्याला चित्रामध्ये दाखवल्यानुसार काय होतं, तर जेव्हा सर आयझॅक न्यूटन झाडाखाली बसलेले असतात, आराम करत असतात, तर त्यावेळेस अचानकपणे झाडाचा ॲपल तुटतो आहे आणि तो त्यांच्या डोक्यावर असं पडताना दिसतो आहे. ओके, तर ते ॲपल झाडाचं तुटून ते त्यांच्या डोक्यावर पडतं आहे आणि जेव्हा ॲपल त्यांच्या डोक्यावर पडतो ते काय करतात, तर ते जे ॲपल जे त्यांच्या डोक्यावर पडलं किंवा त्यांच्यासमोर जे काही ॲपल पडतात तर ते त्यांच्यावर विचार करतात की हा जो ॲपल आहे, तर हे बघा वरील चित्रामध्ये तुम्हाला दाखवला गेला आहे बाजूच्या चित्रामध्ये की हा जो ॲपल आहे तर हा खालच्या दिशेनेच का बरं पडतात किंवा हा माझ्या डोक्यावर किंवा हा खालच्या दिशेनेच का पडतो आहे, असं त्यावर ते विचार करतात. खूप विचार करतात आणि विचार करून झाल्यानंतर ते एका कन्क्लुजनवर पोहोचतात आणि तो कन्क्लुजन म्हणजे काय, तर नेमका कशावर विचार करणार होते ते की ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी का पडतो आहे, की सर्वच्या सर्व जे ॲपल आहेत तर हे खालच्याच दिशेने का पडतात. तर ॲपलला जर त्यांनी सोडलं तर बाकीच्याही वस्तू खालच्याच दिशेने का पडतात याच्यावर त्यांनी विचार केला. विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सर्वच्या सर्व वस्तू हे खालच्याच दिशेने पडण्यामागचं कारण आहे अर्थ. लक्षात ठेव, तर सर्व वस्तू खालच्या दिशेने पडण्यामागचं कारण कोणतं आहे, अर्थ. आता हे जे अर्थ आहेत, आता आपण म्हणाल की हे अर्थ नेमकं कसं काय कारण असेल, तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, हे जे अर्थ आहे तर अर्थ काय करतोय रे की प्रत्येकच जी वस्तू आहे तर ते आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. आता मला सांगा, अर्थ हे जर वस्तूंना आपल्याकडे जर अट्रॅक्ट करत असेल, अशी जर वस्तू आपल्याकडे अट्रॅक्ट करत असेल, तर हा जो ॲपल आहे झाडाचा, जेव्हा तो झाडांमधून तुटेल तर तो सुद्धा कोणाकडे अट्रॅक्ट केला जाईल, अर्थकडे अट्रॅक्ट केला जाईल आणि अर्थकडे अट्रॅक्ट केल्यामुळे तो जो ॲपल आहे तर हा खालच्या दिशेने पडतो आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने तो पडत असतो आहे. तर इथून आपण समजले असाल की नेमकं काय होतं आहे. तर आपल्याला सर आयझॅक न्यूटननी हीच गोष्ट सांगितल्या गेलेलं आहे की सर्वच्या सर्व वस्तू खालच्या दिशेने म्हणजे टूवर्ड्स कोणाकडे, अर्थकडे काय केले जातात, अट्रॅक्ट केले जातात, असं सर आयझॅक न्यूटनने सांगितलं. त्याच्यानंतर ही जी टर्म आहे तर त्याला त्यांनी एक विशिष्ट नावसुद्धा दिलं आणि त्याला नाव दिलं ग्रॅव्हिटेशन. ओके, म्हणजे ॲपल म्हणा किंवा इतर वस्तू म्हणा, पृथ्वीकडे अट्रॅक्ट होणं म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, असं सर आयझॅक न्यूटननी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावलं, सर आयझॅक न्यूटननी. म्हणजे हे जे अर्थ आहे तर हे अर्थ आपल्याकडे वस्तू काय करतं, अट्रॅक्ट करतं, म्हणजे पुल करतो. लक्षात ठेवा हा शब्द पुल. ओके, चला आता आपण पुढील भागाकडे वळूया. त्याच्यानंतर याच्यामधला समोरचा जर टॉपिक समजायचं झालं तर बघा, यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं आहे की ॲज वी लर्न, आपण आत्ताच शिकलो आहे की द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वाज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. म्हणजे जो फेनॉमेनॉन आहे तर तो फेनॉमेना ग्रॅव्हिटेशनचं कोणी शोधून काढलं, सर आयझॅक न्यूटनने शोधून काढलं. आणि त्याच्यामागे एक स्टोरी सांगितली जातो आपल्याला, आणि हे जे ग्रॅव्हिटेशन आहे याला एक प्रकारचा फोर्स मानतो आहे. ठीक आहे, अँड ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. म्हणजे याचा अर्थ की सर आयझॅक न्यूटननी हा जो फोर्स आहे, हा जो ग्रॅव्हिटेशन आहे, हा ग्रॅव्हिटेशन कसं डिस्कवर्ड केलं, तर त्यांनी झाडाचा ॲपल काय केलं, पडताना पाहिलं. कशावर, ग्राउंडवर.
ओके, म्हणजे जो ॲपल आहे तर तो ॲपल जमिनीवर पडताना त्यांनी पाहिलं आणि तो ॲपल जमिनीवर पडताना पाहून त्यांनी काय डिस्कवर्ड केले, फोर्स डिस्कवर्ड केलं असं आपल्याला सांगितलं जातो आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फाल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲन अँगल टू द व्हर्टिकल. तर इथं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की ते अचंब राहिले की सर्वच्या सर्व जे ॲपल आहे हे व्हर्टिकली डाऊनवर्डच डायरेक्शनने का पडत आहेत. का बरं एखादं व्हर्टिकल लाईनसोबत एखादा अँगल बनवून का बरं पडत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे नेमकं काय, तर हा जर ॲपल असेल तर हा ॲपल असं खालच्याच दिशेने का पडतो आहे, तर ते ह्या व्हर्टिकल लाईनसोबत असे अँगल बनवून असे इकडे तिकडे का बरं पडत नाही, यावर ते विचार करत बसले. ओके, आणि त्याच्यानंतर हे बघा, तर तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, तर हे आहेत आपले सर आयझॅक न्यूटन. आता हे जे सर आयझॅक न्यूटन जे आहेत तर हे सर आयझॅक न्यूटन विचार करत आहेत. त्यांच्यासमोर एक ॲपल पडताना आपल्याला दिसतोय आणि ते खूप विचार करतात की हा जो ॲपल आहे हा असं हॉरिझॉन्टल इकडे तिकडे एखादा अँगल बनवून का बरं पडत नाही, तो खालीच का बरं पडतोय, असं ते खूप विचार करतात. आणि आपण पाहिलाय की ॲपल खाली का पडतोय, तर काय सांगता येईल आपल्याला, तर ॲपल हा अर्थकडे काय केलं जातं, पुल केला जातो. लक्षात ठेवा, ॲपल पुल टुवर्ड्स द अर्थ, दॅट मीन्स अर्थ अट्रॅक्ट द ॲपल. लक्षात ठेवा असं. तर अर्थ जे आहे तर हे अर्थ ॲपलला आपल्याकडे काय करतं, अट्रॅक्ट करतो, ओढतं. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती झाली. आता चला, तर आपण पुढील भागाकडे जाता येईल आपल्याला. तर नेक्स्ट पार्टकडे आपण वळूया. तर लक्षात ठेवायचं, ॲपल हा अर्थवर का पडतं, कारण ॲपलला अर्थ काय करतं, अट्रॅक्ट करतो, अँड दिस इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशन. ओके, चला, तर हे झाल्यानंतर आपण पाहू शकता इथं, तर या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतोय बघा. तर या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ॲपल हा अर्थकडे पडतोय, म्हणजे खाली व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतोय, अँड दिस इज बिकॉज ऑफ, आणि याचं कारण काय सांगता येईल, तर ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी पुल्स एव्हरीथिंग डाऊनवर्ड. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, की ग्रॅव्हिटी जी असेल तर हे सर्व गोष्टीला कोणत्या दिशेने, खालच्या दिशेने ओढतं. लक्षात ठेवा, पुल्स एव्हरीथिंग डाऊनवर्ड. ओके, तर एवढं आपल्याला समजलं असेल. चल, तर ग्रॅव्हिटी आहे, जे ग्रॅव्हिटी सर्व वस्तूंना खालच्या दिशेने ओढतं. ग्रॅव्हिटी कशी ओढतं, तर हे आपली अर्थ आहे, तर हे अर्थ प्रत्येकच वस्तू आपल्याकडे ओढतो आहे. लक्षात ठेवा, तर अर्थ जे आहे तर प्रत्येकच वस्तू आपल्याकडे ओढतो आहे. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ओके, तर यालाच काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिटी म्हटली जातो आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं हे आहे ग्रॅव्हिटी. तर इथं स्पष्ट सांगितलं आहे की ग्रॅव्हिटी पुल्स एव्हरीथिंग. ओके, एव्हरीथिंग मीन्स ऑल ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं, सर्वच्या सर्व जे ऑब्जेक्ट्स आहेत, ऑल ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ओके, तर सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट जे अर्थकडे अट्रॅक्ट होतात त्यालाच आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, अर्थकडे अट्रॅक्ट होणं म्हणजे ग्रॅव्हिटी. ओके, अर्थकडे पुल करणं म्हणजेच काय म्हणायचं, ग्रॅव्हिटी म्हणायचं. ओके, चल, तर पुढलं भाग आपल्याला पाहता येईल. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टचा जर विचार जर केला आपण, तर पुढं काय सांगते हे बघा. तर ॲपल खालच्या दिशेने पडतोय आपण पाहिलं. आता यांच्यावर एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात येत असेल रे, की पृथ्वी काय करतोय, सर्व ऑब्जेक्टला आपल्याकडे डाऊनवर्ड डायरेक्शनने ओढतोय. याचा अर्थ आपण पृथ्वीच्या आतमध्ये आहोत की बाहेर आहोत, तर आपण पृथ्वीवर आहोत असं आपण नेहमी सांगत असतोय. तर आपण पृथ्वीवर आहोत याचा अर्थ काय, तर आपण पृथ्वीवर का बरं, पृथ्वी तर फिरत आहे. मग पृथ्वी जर फिरत असेल, आपण जर एखाद्या पृथ्वीवर असू, तर पृथ्वी जेव्हा अशी गोल गोल फिरतोय तर आपण खाली का बरं पडत नाही, तर असं आपण खाली का बरं पडत नाही, हे असं बघा ना, हे असं आपण खाली का बरं पडत नाही, तर दिस इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा, तर आपण पृथ्वी जेव्हा अशी पृथ्वीवर जर आपण एखाद्या ठिकाणी असू आणि जेव्हा ही पृथ्वी फिरेल अशी, तर आपण असं पृथ्वीच्या खाली पडायला पाहिजे होतं ना, तर आपण असं का बरं पडत नाही, तर त्याचं कारण काय, तर कारण आपण पाहिलं की ग्रॅव्हिटी पुल्स एव्हरीथिंग डाऊनवर्ड. ग्रॅव्हिटी सर्व वस्तूंना काय करतं, खालच्या दिशेने ओढतं. खालच्या दिशेने म्हणजे कुठं, तर पहा, हा एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती खालच्या दिशेने ओढला जातो आहे. त्याच्यानंतर हा कुत्रा असेल, हा सुद्धा खालच्या दिशेने ओढतो आहे. हा व्यक्तीसुद्धा खालच्या दिशेने ओढतो आहे. खालच्या दिशेने म्हणजे या डायरेक्शन.
हा सुद्धा खालच्या दिशेने असं ओढतोय. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो अरे की हे सर्वच्या सर्व जे व्यक्ती आहेत, हे सर्वच्या सर्व व्यक्ती, वस्तू, प्राणी जे काही असतील ते, तर हे सर्वच्या सर्व, झाडसुद्धा बघा ना, तर झाडसुद्धा, तर हे सर्वच्या सर्व कोणाकडे ओढले जातात, तर दिस अट्रॅक्ट टुवर्ड्स द सेंटर. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर हे सर्वच्या सर्व कोणाकडे अट्रॅक्ट केले जातात, तर सेंटरकडे. हा काय आहे, तर दिस इज कॉल्ड ॲज सेंटर. ओके, तर सर्व वस्तूंना अट्रॅक्ट केले जातात. ओके, तर त्याच्यामध्ये मग नेक्स्ट जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला नेक्स्ट सांगायचं झालं तर काय सांगते, तर ओके, तर नेक्स्ट वन इथं जर आपण समजून घ्यायचं झालं तर सर्व वस्तू हे सेंटरकडे ओढले जातात. आता नेक्स्ट वन पाहूया. ओके, आता नेक्स्ट सांगायचं झालं तर काय म्हणता येईल आपल्याला, तर यामध्ये बघा, तर नेक्स्ट आपण समजून घेऊया एक कन्सेप्ट जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, फोर्स. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर काय होतो आहे, तर फोर्सबद्दल आपण सांगायचं झालं तर फोर्स इज पुश ऑर पुल. लक्षात ठेवायचं, फोर्स काय आहे, तर फोर्स आहे पुश ऑर पुल अपॉन ॲन ऑब्जेक्ट. ओके, एखाद्या वस्तूला पुश करणं, पुश म्हणजे ढकलणं किंवा पुल करणं. हा बघा, हा व्यक्ती इकडे ढकलत आहे, हा व्यक्ती इकडे ओढत आहे. ओके, तर हा ढकलत आहे, तर ढकलत आहे म्हणजे ढकलणं, पुश करणं म्हणजे सुद्धा फोर्स होतं, आणि पुल करणं म्हणजे सुद्धा, हा बघा, हा इकडे पुल करत आहे, ओढत आहे म्हणजे सुद्धा फोर्स असतं. तर लक्षात ठेवा, एखाद्या ऑब्जेक्टला पुश करणं किंवा पुल करणं म्हणजेच काय होतं, फोर्स होतं. म्हणजे इथं काय लागलेलं आहे, फोर्स. तर आपण हे का बरं फोर्स समजतो आहे, तर हे आपल्याला समोर समजूनच येईल की आपण असं फोर्स अप्लाय करतो तेव्हा हा जो बॉल आहे तर याची जी पोझिशन आहे ही कंटिन्युअसली चेंज होतं, अँड दिस इज नथिंग बट द मोशन, आणि यालाच आपण काय म्हणत असतो, मोशन म्हणतो आहे. उदाहरण दुसरं पण घेऊया आपण. हे बघा, आता समजा हा फॅन आहे. ओके, तर हा फॅन आहे रे. आता हा जर समजा एखादा फॅन आहे, याला जर आपण काय केलं, तर इथून वायरच्या द्वारे आपण इलेक्ट्रिक फोर्स आपण याला सप्लाय केलं. इलेक्ट्रिक फोर्स सप्लाय केलं की हे जे ब्लेड आहे, तर ज्याला आपण पाते म्हणतो आहे, लक्षात ठेवा, तर हे जे ब्लेड आहेत, तर हे ब्लेड काय होतात, तर हे ब्लेड कंटिन्युअसली आपली जागा बदलवतात, कंटिन्युअसली त्यांची जी पोझिशन आहे तर हे चेंज असतं, आणि अशा वेळेस आपण म्हणतो आहे की पंखा फिरत आहे. फिरत आहे म्हणजे तो कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. ओके, तर फिरत आहे म्हणजे तो कशामध्ये आहे, मोशन. मोशन म्हणजे नेमकं काय मग, तर मोशन म्हणजे कंटिन्युअसली चेंज इट्स पोझिशन. ओके, तर जर एखादी वस्तू आपली जागा वारंवार बदलत असेल तर ती वस्तू मोशनमध्ये आहे असं आपण म्हणत असतो. तर याचा अर्थ हा पंखा मोशनमध्ये आहे. पण मला सांगा, हा फॅन मोशनमध्ये कुठपर्यंत राहील, जिथपर्यंत त्याला करंट देऊ, म्हणजे जिथपर्यंत त्याला इलेक्ट्रिक फोर्स देऊ तिथपर्यंत तो मोशनमध्ये राहील. जर आपण त्याचं करंट सप्लाय बंद केलं, म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स जर आपण स्टॉप केलं, तर हा मोशनमध्ये राहील का, नाही. तर हीच गोष्ट मला सांगायचं होतं की जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो किंवा एखाद्या वस्तूवर जेव्हा फोर्स अप्लाय होतं तेव्हाच ते तिची जागा चेंज करतो, जागा बदलवत असतो, आणि जर ते जागा कंटिन्युअसली बदलवत असेल तर त्याला आपण मोशनमध्ये असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर आय होप समजलं असेल. पुढं जाऊया आपण. तर यालाच आपण फोर्स आणि मोशन म्हणत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपलं. जर तुम्ही पाहत असाल तर चित्रामध्ये तुम्हाला हे जे तुम्हाला 1 2 3 असं जे नंबर तुम्हाला दाखवलं जातं आहे, दिस इज द अर्थ, आणि हे जे अर्थ आहे तर काय होतं आहे रे, तर अर्थच्या सभोवताल हे इथं मून काय करत आहे, एक चक्कर काटत आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर हा जो मून आहे तर हा अर्थचं रोटेशन म्हणजे ऑर्बिटमध्ये रोटेट करतो आहे, एक रोटेशन तो पूर्ण करतो आहे. आता हे जे रोटेशन आहे तर हे रोटेशन अर्थचं जे चक्कर जे असेल तर हे आपलं मून अर्थच्या सभोवताल फिरतो आहे. आता हे अर्थच्या सभोवतालच का फिरतो आहे, तर एक एवढं तर आपण म्हणू शकतो आहे की मून इन मोशन, मून जो आहे तर हा मोशनमध्ये आहे. आत्ताच आपण थोड्या वेळा आधी पाहिलं, एखादी वस्तू आपली पोझिशन जर कंटिन्युअसली चेंज करत असेल तर त्याला आपण मोशनमध्ये असं आपण बोलतो आहे. मला सांगा, हा मून आपली जागा कंटिन्युअसली चेंज होत आहे. बघा, मी नंबरनी इथं दाखवला गेलेला आहे तुम्हाला, 1 2 3 4 5 असं. तर याचा अर्थ ते आपली जागा बदलवत आहे, म्हणजे मून इज इन मोशन. ओके, मग आता मला दुसरा पॉईंट सांगा की आता कोणतीही वस्तू स्वतःहून मोशनमध्ये असतं का, तर नाही. तर जेव्हा त्या वस्तूवर काय लागतं, फोर्स, तेव्हाच ते वस्तू मोशनमध्ये येतं. ओके, वस्तूवर जेव्हा फोर्स लागतं तेव्हाच ते मोशनमध्ये येतं. म्हणजे याचा अर्थ कुठला तरी फोर्स मूनला लागत आहे, आणि ज्यामुळे हा जो मून आहे तर हा मून असा मोशनमध्ये आहे. ओके, तर आता आपण समजून घेऊया की हा कोणता फोर्स आहे. ओके, तर हे जे फोर्स आहे तर हे फोर्स कोणत्या दिशेने लागतं, तर लक्षात घ्या,
इथे हा जो मून आहे तर इथं मी बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता दिस इज अ मून, दिस इज मून अँड दिस इज अर्थ. ओके, तर हा मून आहे आणि हे अर्थ आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं आहे तर हा जो डॉटेड लाईन जो तुम्हाला दिसतो आहे दिस इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. ओके, याला आपण म्हणतो आहे ऑर्बिट ऑफ द मून अराउंड द अर्थ. तर हे ऑर्बिट आहे, कक्षा आहे अराउंड द अर्थ. लक्षात ठेवायचं, ऑर्बिट ऑफ द मून अराउंड द अर्थ म्हणजे अर्थच्या सभोवताल जे मून फिरत असतं आहे त्याचं ते ऑर्बिट आहे. त्याच्यानंतर हा जो मून आहे काय होतो आहे इथं तर हा जो मून आहे तर हा मून कोणाकडे अट्रॅक्ट केलं जातो आहे, ओढलं जातो आहे, अर्थकडे ओढलं जातं आहे, अर्थच्या सेंटरकडे ओढलं जातं आहे. तर इथं स्पष्ट सांगितलं आहे की पुल ऑफ द मून अँड अर्थ ऑन इच अदर. तर हे एकमेकांकडे ओढले जातात. आता त्याच्यामुळे काय होतं आहे तर जेव्हा हा मून त्या अर्थकडे ओढला जातो आहे, अर्थची ताकद जास्त आहे त्याच्यामुळे हा मून अर्थकडे ओढलं जातो आहे आणि त्याच्यामुळे हा काय होतो आहे तर हा त्या अर्थच्या सभोवताल असं फिरत असतो आहे. लक्षात ठेवा, असं तो अर्थच्या सभोवताल असा तो फिरत असतो आहे. लक्षात ठेवा रे, तर अर्थच्या सभोवताल फिरतो आहे. पण मी जर तुम्हाला विचारलं की जर समजा अर्थने याला पुलच केला नसता तर काय झालं असतं, तर हा जो मून आहे तर हा मून त्याच्या सभोवताल नसता गेला तर हा सरळ असा गेला असता. लक्षात ठेवा, इथं स्पष्ट लिहिलेलं पण आहे बघा, पाथ ऑफ द मून वुड नॅचरली टेक. जेव्हा फोर्स किंवा कुठलाही पूल मूनचं नसतं, मूनला कोणताही पूल जर नसता तर त्यावेळेस मूनने स्वतःहून अशी नॅचरल पाथ काय केली असती, फॉलो केलं असतं. लक्षात ठेवा, पण याला पूल केलं जातं आहे म्हणजेच मूनला कोण पूल करतो आहे, अर्थ पूल करतो आहे ज्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये. तर बघा हा मून इकडे का बरं अट्रॅक्ट होत आहे, दिस इज बिकॉज ऑफ पूल ऑफ ग्रॅव्हिटी अँड चेंजेस द पाथ ऑफ द मून. तर पूल ऑफ ग्रॅव्हिटी आहे जे त्याचं पाथ काय करत असतं, चेंज करत असतो. तर एवढं आपल्याला समजलंच असेल. ओके, त्याच्यानंतर फक्त समजायचेच होतं रे हे. त्याच्यानंतर आता आपण पाहूया तर जे परीक्षेच्या दृष्टीने किंवा जे आपल्याला आत्तापर्यंत समजायला पाहिजे होतं तर ते कोणकोणते पॉईंट आहेत तर याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर इथे जर आपण जर समजायचं झालं तर त्याच्यामधला पहिला पॉईंट आपण समजून घेऊया की व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन. ओके, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय, तर ग्रॅव्हिटेशनबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. ओके, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनबद्दल जर समजायचं झालं तर इथं आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल आपण समजून घेऊया की व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. ओके, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय, तर ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. ओके, तर ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन द टू ऑब्जेक्ट. समजा जर दोन ऑब्जेक्ट असतील तर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय केले जातात, अट्रॅक्ट केले जातात. दिस इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशन. आपण आत्ताच पाहिलं होतं, मून अर्थकडे अट्रॅक्ट होतो, अर्थ मूनकडे अट्रॅक्ट होतो अँड धिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन अँड देअरफॉर ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ओके, आय होप समजलं असेल ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया रे की ग्रॅव्हिटेशन मे बी अट्रॅक्शन ऑफ ऑब्जेक्ट बाय अर्थ. तर ग्रॅव्हिटेशन हा एक समजा हा अर्थ आहे तर हा ॲपलला आपल्याकडे काय करतो, अट्रॅक्ट करतो आहे, तर त्यालाही आपण काय म्हणू शकतो, ग्रॅव्हिटेशन म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूला जेव्हा अर्थ काय करतो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आहे, अट्रॅक्शन ऑफ ऑब्जेक्ट बाय द अर्थ. ऑब्जेक्टला अर्थ काय करतो, अट्रॅक्ट करतो आहे, त्यालाही आपण ग्रॅव्हिटेशन म्हणू शकतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, इफ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम अ सर्टन हाईट. समजा एखाद्या हाईटवरून जर एखादं, समजा मी एखाद्या हाईटवरून एखादी गोष्ट, समजा तुम्ही एखाद्या वरच्या मजल्यावर असाल आणि त्या गॅलरीमधून समजा एखादी गोष्ट जर तुम्ही ड्रॉप केली, सोडली, तर ती वस्तू काय होतो आहे, तर ती वस्तू अशी खाली पडतो आहे. एवढं तर आपल्याला माहीतच आहे. तर ती वस्तू काय होतो आहे, खाली पडतो आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तेच इथं सांगितलं गेलं आहे की इफ अ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम अ सर्टन हाईट. जर एखादी बॉडी हे जर एका सर्टन हाईटवरून जर ड्रॉप केलं तर इट फॉल डाऊनवर्ड ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. तर ते अर्थ ग्रॅव्हिटीमुळे खालच्या दिशेने पडतं आहे. म्हणजे जर तुम्ही वरच्या गॅलरीत असाल आणि जर एखादी वस्तू तुम्ही ड्रॉप करत असाल तर ती वस्तू खालच्या दिशेने पडतो आहे अँड दिस इज बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. तर ते सर्व कशामुळे आहे, अर्थ ग्रॅव्हिटी. कारण अर्थ त्या वस्तूला आपल्याकडे काय करतं, अट्रॅक्ट करतं. चला पुढं जाऊया. बॉडी इज थ्रोन अपवर्ड. जर समजा आता एखादा बॉल आपण वरच्या दिशेने फेकला, हा समजा बॉल आहे, याला जर आपण वर फेकला तर हा वर जाईल, वर जाईल, वर जाईल. पण हा कायमचा वर जाईल का रे, नाही. तर इट रिचेस अ सर्टन हाईट. हा एक विशिष्ट हाईटपर्यंत वर जाईल. ओके, अँड देन
फाल डाऊनवर्ड आणि त्याच्यानंतर मग हा खाली पडायला लागेल. ओके, त्याच्यानंतर हा खाली पडायला लागेल. देन फाल डाऊनवर्ड ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. मग हा जो बॉल आहे तर हा अर्थ ग्रॅव्हिटीमुळे खाली पडायला लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्थ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर साध्या शब्दात लक्षात ठेवायचं, अर्थ ग्रॅव्हिटी म्हणजे पूल. ओके, पूल किंवा अट्रॅक्शन कोणाचं, अर्थचं. म्हणजे अर्थ काय करतो आहे, वस्तूंना आपल्याकडे ओढतो आहे, त्यालाच आपण ग्रॅव्हिटी म्हणतो, अर्थ ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा. तर अर्थ ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, समजा एखादी वस्तू आहे, हे वर फेकलं तर हे काही हाईटपर्यंत जातो आणि त्याच्यानंतर ती वस्तू खाली पडायला लागतो. कारण काय, कारण हे जे वस्तू आहे तर हे वस्तू कोण ओढतं, आपली अर्थ. लक्षात ठेवायचं, अर्थ त्या वस्तूला आपल्याकडे ओढत असतो, त्याच्यामुळे ते खालच्या दिशेने फाल होतं, पडतं, ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, ग्रॅव्हिटेशन मे बी अट्रॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट इन आउटर स्पेस. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे जे आउटर स्पेस आहे, तर स्पेसमध्ये सुद्धा दोन ऑब्जेक्टमधला जो अट्रॅक्शन आहे, दोन ऑब्जेक्ट असतील त्यांचा जो अट्रॅक्शन आहे ते सुद्धा ग्रॅव्हिटेशन राहू शकतं. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर उदाहरण घ्यायचं झालं तर काय, तर आउटर स्पेसमधला उदाहरण तुम्हाला बघा, तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. हे आपण जो बॉल वर फेकला तो काही हाईटपर्यंत गेला मग खाली पडतो आहे, तर हे आपल्या अर्थची ग्रॅव्हिटी झाली, अर्थ ग्रॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं जो ग्रॅव्हिटेशन आहे तर तो आहे स्पेसमधला. तर स्पेसमधलं सांगायचं झालं तर काय सांगितलं, तर अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड मून. तर अर्थ आणि मून, तर समजा हे एक अर्थ आहे आणि हे मून आहे, तर हे मून काय करतो आहे, तर अर्थच्या सभोवताल असा फिरत असतो आहे, ड्यू टू बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणाचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, अर्थ आणि मूनचं. तर हे कुठं आहे रे, तर हे स्पेसमध्ये घडतं. लक्षात ठेवा. अँड हे स्पेसमध्ये, यालासुद्धा आपण ग्रॅव्हिटेशन म्हणू शकतो. अट्रॅक्शन मे बी सन अँड प्लॅनेट. समजा हा सन असेल, हा सन आहे, तर असे कितीतरी प्लॅनेट आहेत. लक्षात ठेवायचं, असे कितीतरी प्लॅनेट आहेत आणि हे प्लॅनेट जे आहेत तर हे सनच्या सभोवताल चक्कर काढतात, म्हणजे सनच्या सभोवताल ते रोटेट होतात, ऑर्बिट होत असतात आणि हे सुद्धा एका फोर्सनी बांधले जातात सनसोबत, अट्रॅक्ट केले जातात सनकडे. दिस इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. लक्षात ठेवायचं. तर हे ग्रॅव्हिटेशनचे काही उदाहरणं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढला जो टॉपिक आहे जो तुम्हाला थोडक्यात समजायचा आहे तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. आता हा सेंट्रिपेटल फोर्स कुठून येतो रे, तर सेंट्रिपेटल फोर्स बरंचसं महत्त्वाचं आहे. तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, तर आपण जो अर्थ अँड मूनचा जो आपण टॉपिक समजला तिथं तो सेंट्रिपेटल फोर्स येतो. बघा नेमकं काय, तर समजा हे अर्थ आहे, दिस इज अर्थ, आणि हा समजा मून आहे, तर हा समजा मून आहे, तर हा जो मून आहे तर हा अर्थच्या सभोवताल काय करतो आहे, फिरत असतो आहे. आता मला सांगा की हा अर्थच्या सभोवताल फिरण्यामागचं कारण काय, तर साधा कारण आहे की हा जो मून आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होतं, अर्थकडे अट्रॅक्ट केला जातो आहे, ड्यू टू बिकॉज ऑफ द फोर्स, अँड दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन, किंवा त्यालाच आपण अर्थ ग्रॅव्हिटीसुद्धा आपण म्हणत असतो. तर हा जो फोर्स आहे तर हा आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स का बरं म्हणत आहे, तर सेंट्रीचा अर्थ लक्षात ठेवायचं सेंटरकडे, टुवर्ड्स द सेंटर, आणि फोर्स म्हणजे फोर्स म्हणजे पुल किंवा पुश बोललो आहे आपण. तर फोर्स म्हणजे पुल किंवा पुश. पुल म्हणजे ओढणं, पुश म्हणजे ढकलणं. तर इथं तुम्हाला पुल दिसतोय म्हणजे फोर्स आहे, आणि हा जो फोर्स आहे सेंट्रिपेटल म्हणजे सेंटरच्या दिशेने फोर्स अप्लाय होत आहे. बघा म्हणजे हा जो मून आहे तर हा अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला जातो आहे, अँड दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. आता विचार करा की जेव्हा हे अर्थ आहे आणि जेव्हा या मूनला सेंटरच्या दिशेने अट्रॅक्ट केलं जातं आहे तर हा याच्याशी बांधल्याच गेल्यासारखा असतो, आणि हा जो मून आहे तर हा मून मग अर्थच्या सभोवताल रोटेट होत असतो, त्यालाच आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. तर इथं सेंट्रिपेटल फोर्सचं डेफिनेशन कसं सांगणार, व्हेन अ बॉडी मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ. जेव्हा एखादी बॉडी हे सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो, हे समजा मून आहे, हे सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतं, इट चेंजेस इट्स डायरेक्शन ॲट एव्हरी पॉईंट, आणि ते प्रत्येक पॉईंटवर तिचं डायरेक्शन बदलवतो. जसं आता हा मून आहे, हा मून ह्या डायरेक्शननी जाईल, इथं आल्यावर हा या डायरेक्शननी जाईल, इथं आल्यावर हा या डायरेक्शननी जाईल. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर याचा अर्थ जर तुम्ही जर पाहिलं तर त्याचे जे डायरेक्शन आहे तर हे डायरेक्शन प्रत्येक पॉईंटवर काय होतं आहे, चेंज. द फोर्स व्हिच कीप्स द बॉडी इन अ सर्क्युलर पाथ, आणि जो फोर्स आहे ज्या फोर्समुळे हे जे बॉडी आहे तर हे बॉडी कंटिन्युअसली अशा या सर्क्युलर पाथमध्येच राहतं. लक्षात ठेवा, कंटिन्युअसली अशा या सर्क्युलर पाथमध्ये राहतं. त्याच्यानंतर दिलेला आहे ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, ॲक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल,
किंवा अर्थ जो सर्कलच्या सेंटरच्या दिशेने फोर्स ॲक्ट होतं त्या फोर्सलाच म्हणायचं सेंट्रिपेटल फोर्स. धिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. आणि अशा फोर्सला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणत असतोय. त्याच्यानंतर इफ देर इज अ नो सेंट्रिपेटल फोर्स, जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर सेंट्रिपेटल फोर्स जर नसेल, द बॉडी विल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन टँजेंट टू द सर्क्युलर पाथ. जर तिथं जर कुठलाही सेंट्रिपेटल फोर्स जर नसेल, म्हणजे हा अर्थ आहे आणि हे समजा सर्क्युलर पाथ आहे, हा समजा मून आहे. आता समजा इथं सेंट्रिपेटल फोर्स नसेल, म्हणजे याला इकडे अट्रॅक्टच केलं जात नसेल, म्हणजे हा सेंट्रिपेटल फोर्सच नसेल, तर हा जो मून आहे तर हा मून काय करेल, स्ट्रेट, असं लक्षात ठेवा. तर तो स्ट्रेट मूव इन अ स्ट्रेट लाईन, तो स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होईल, म्हणजे टँजेंट, म्हणजे एक प्रकारचं याला काय म्हणतो आपण, दिस लाईन इज कॉल्ड ॲज टँजेंट. लक्षात ठेवा, तर याला आपण टँजेंट म्हणतो आहे. तर अशा तो टँजेंट टू द सर्क्युलर पाथ, म्हणजे जर सेंट्रिपेटल फोर्स नसेल तर तो जो मून आहे किंवा ते जे बॉडी आहे तर ते टँजेंट राहिली असती, कोणाला, सर्क्युलर पाथला टँजेंट राहिली असती. तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आय होप की आपल्या सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील. त्याच्यानंतरचा जो आपल्याला माहिती असायला पाहिजे तर तो एक महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, आणि तो म्हणजे नेमकं काय, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय. तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय. ठीक आहे, तर चला पहिला आपण समजून घेऊया की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे तुम्ही समजू शकता की समजा जर दोन ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट राहू शकतात, बॉडी राहू शकतात, प्लॅनेट राहू शकतात, एक बॉडी आणि एक प्लॅनेट राहू शकतो, काही पण राहू शकतं. ठीक आहे, पण समजा त्या दोघांमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर असेल तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिंग बिटवीन एनी टू बॉडीज ऑफ द युनिवर्स. तर युनिवर्समधल्या कुठल्याही दोन बॉडीजमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. कोणत्याही दोन बॉडीतले, हे एक बॉडी आहे, हे एक बॉडी आहे, तर या दोन बॉडीमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहूया की ग्रॅव्हिटी म्हणजे काय. मग तर ग्रॅव्हिटी इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन अ बॉडी. तर ग्रॅव्हिटी हा शब्द फक्त कोणासाठी वापरायचा, अर्थसाठी वापरायचा. अर्थसाठी म्हणजे एखादी वस्तू हे जर अर्थकडे जर अट्रॅक्ट केली जात असेल तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटी, आणि समजा दोन वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट केल्या जात असेल तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. लक्षात ठेवायचं, हा साधा साधा कन्सेप्ट आहे. तर एखादी वस्तू जर अर्थकडे पुल केली जात असेल, अट्रॅक्ट केली जात असेल, तर नियर द अर्थ सरफेस म्हणता येईल आपल्याला, लाईंग ऑन द नियर द सरफेस ऑफ अर्थ, तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे जर दोन वस्तू एकमेकांकडे जर अट्रॅक्ट केले जात असतील, म्हणजे ही वस्तू हिला अट्रॅक्ट, ही याच्याकडे अट्रॅक्ट होईल, याच्याकडे अट्रॅक्ट होईल, तर त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं. आणि समजा जसं आता ॲपल आहे तर ॲपल कोणाकडे अट्रॅक्ट होतं, अर्थकडेच अट्रॅक्ट होतं आहे. ॲपल अर्थला अट्रॅक्ट करतो आहे का, तर नाही, फक्त ॲपलच अर्थकडे अट्रॅक्ट होत आहे, ॲपल अर्थला अट्रॅक्ट करत नाही. म्हणजे ॲपलवर हे अर्थ येऊन अट्रॅक्ट होत नाही, आदळत नाही. लक्षात ठेवायचं, फक्त काय होतो आहे तर एकच गोष्ट होत आहे यामध्ये, आणि ती म्हणजे ॲपल हा अर्थकडे अट्रॅक्ट केला जातो आहे. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ओके, तर आय होप की आपल्या सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील. साधे साधे पॉईंट आहेत. तर हे एक छोटंसं टॉपिक होतं, एक कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. तर ओव्हरऑल तुम्ही काय समजलं, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटेशन म्हणजे दोन बॉडीमधला जो अट्रॅक्शन आहे त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर अर्थकडे जे पुल केलं जातो, अर्थकडे जे ओढलं जातो त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर आपण समजा एखादी वस्तू आहे वर फेकली तर ते खाली ओढली जात आहे, म्हणजे कोणाकडे ओढली जात आहे, अर्थकडे ओढली जात आहे. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ओके, आणि जर आपण प्लॅनेट घेतलं, एक आहे सन आणि दुसरा आहे अर्थ, तर हा जो सन आहे तर सन अर्थकडे अट्रॅक्ट होतो, अर्थ सनकडे अट्रॅक्ट होत आहे, बिकॉज दिस इज इन युनिवर्स, तर दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. ओके, तर हे दोनच कन्सेप्ट आहे. आणि साधा साधा पॉईंट लक्षात ठेवायचं की ग्रॅव्हिटेशनचा जो शोध आहे तर हा कोणी लावलं, तर सर आयझॅक न्यूटन. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, तर सर आयझॅक न्यूटनने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलं, तर एवढं आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. ओके, तर चला, तर हे होतं आपलं टॉपिक, आणि थँक्यू. आय होप की काही समजलं असेल. तर त्या गोष्टींचं पुन्हा अभ्यास करा, समजून घ्या. थँक्यू.